नमस्कार, मी विद्या शेळके. आज होती हनुमान जयंती, त्यामुळं मंदिरात आले, हनुमानांचं दर्शन घेतलं, महादेवांचं दर्शन घेतलं, साईबाबाचं दर्शन घेतलं. सगळ्या देवांचं दर्शन घेऊन मी निघाले होते गाडीवर. आज होती सकाळी सकाळी एक मीटिंग अटेंड करून जायचं होतं मला पुण्याला. पण त्याआधी म्हटलं आपण पहिले मीटिंग अटेंड. बिझनेस मीटिंग असल्यामुळं सगळ्या क्षेत्रातली लोक या मीटिंगला येणार होते. मीटिंग होती घोडबंदर रोडला. हॉटेलचं नाव काही लक्षात नाही आहे आता. नक्कीच व्हिडिओमध्ये हॉटेल दिसलं तर तुम्हीच मला सांगा कुठे आहे हे हॉटेल. हॉटेलला पोहोचले. 8व्या माळ्यावर मीटिंग स्टार्ट झाली होती. मीटिंगला आले. त्यानंतर सगळ्या कॅटेगरीचे लोक ह्या व्यवसायात होते. म्हणजे हा व्यवसाय नव्हता. म्हणजे इथे तुम्हाला व्यवसाय दिला जात होता. तुम्ही तुमच्या कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तर तिथे तुम्हाला ग्रोथ करण्याची, म्हणजे तुमचा व्यवसाय मोठा करण्याची एक संधी दिली जात होती. आणि प्रत्येक कॅटेगरीचे लोक येत होते. केक बेकरीपासून तर सोन्याचे दागदागिन्यांचे, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीची अशी कोणतीच कॅटेगरी नव्हती जिथं ह्या मीटिंगला ती लोक नव्हती. म्हणजे सॅटर्डे क्लब म्हणून होतं, त्यांच्याकडनं आपल्याला व्यवसाय मिळतो. त्यांची आपल्याला टीम ते मेंबर म्हणून एक अमाऊंट असते, ती भरावा लागते आणि त्यानंतर ते लोक आपल्याला व्यवसाय देतात. अशी सगळी यांची प्रोसिजर होती. खूप छान वाटलं. मीटिंगमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मला परत निघायचं होतं पुण्यासाठी. मग थोडीसं मीटिंग पटपट संपण्याची वाट बघत होते मी. पण मीटिंगमध्ये आल्यानंतर एक गोष्ट कळाली होती की तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठं होण्यासाठी खरंच पैसा नाही लागते ती फक्त अक्कल, आणि ती इथं आल्यानंतर कळाली. खूप चांगल्या म्हणतो ना आपण लेवलला एक अनुभव होता की खूप सारे लोक इथे स्वतःचा व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करतात. ते खूप साऱ्या लोकांनी यशस्वीरित्या प्रयत्न केलेला आहे, सक्सेस झालेले आहे. त्यानंतर मी मीटिंगच्या बाहेर आले आणि मला जायचं होतं ठाणा स्टेशनला जाऊन मला पिकअप करायचं होतं आणि तिकडनं आम्हाला जायचं होतं पुण्याला. बुकिंग होती. त्यानंतर मी ठाणा स्टेशनला आले. ताईंना आणि ह्या बाळाला पिकअप केलं. त्यानंतर आम्ही निघालो पुण्याला. माझ्या कपाळावरची टिकलीही पडली होती घामाने. त्यानंतर म्हटलं चला काही हरकत नाही. आज मारुतीचे दर्शन घेतलेलं होतं, त्यामुळे आजचा दिवस पूर्ण चांगला जाणार होता माहिती होतं. आम्ही निघालेलो पुण्याला जात असताना खूप जास्त अशी ट्रॉफिक लागत होती. पण तरी पण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. मॅडमची परिषद होती तिथे, पत्रकार परिषद असल्यामुळे त्यांना मीटिंगला पोहोचवणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि पाहूया आपण पुढचा प्रवास आपला कसा होतोय ते. वाशीला आल्यानंतर CNG भरून घेतला आणि म्हटलं CNG एकदा का इथे भरला तर कशी तरी आपण पुण्यापर्यंत आरामात पोहोचू शकतो. मग परत CNG भरून आम्ही हायवेला आलो. हायवेला तळेगावला खालापूरच्या टोल नाक्यानंतर परत एक ब्रेक घेतला फूड मॉलला. तिथं जाऊन फक्त वॉशरूमला वगैरे आम्हाला जायचं होतं. नाश्ता वगैरे काही करायचा नव्हता. आणि त्यानंतर लगेचच निघायचं होतं आम्हाला पुण्याच्या दिशेला जाताना आम्हाला वाटलं होतं घाटामध्ये ट्रॉफिक लागेल, पण बऱ्यापैकी आज ट्रॉफिक आम्हाला कुठेच लागली नव्हती. जाताना कुठेही लागली नाही. पण याच्यामध्ये सिटीमध्ये गेल्यानंतर असं थोडी ट्रॉफिक लागायला लागली होती. कारण की पुण्यात जसं एंटर केलं त्यानंतर हळूहळू ट्रॉफिक स्टार्ट झालेली. आम्ही कमीत कमी दुपारी एक 12-12:30पर्यंत पुण्यामध्ये एंटर केलं होतं. आज त्या ताईंची पत्रकार परिषद असल्यामुळं ताईंना घेऊन मला जायचं होतं पत्रकार भवनमध्ये त्यांच्या भागाकडची लोक आलेली होती, त्यांचे मुद्दे मांडायला. आम्ही तिथे गेलो. सगळ्यांची मीटिंग स्टार्ट झाली. आम्ही जसे श्रमिक आहोत तसे तुम्ही श्रमिक आहात आणि श्रमिकांनी श्रमिकाला वंदन करायचं आहे म्हणून प्रथम तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. आणि प्रेस नोट असा आहे की प्रेस नोटच आम्ही लावली, पण आता ती दिसणार नाही. पण थोड्या प्रती आहेत आमच्याकडे. जास्त प्रतिवाले आमची माणसं लागून येऊ शकली नाही. पत्रकार बंधूंनी बघलेलो या ठिकाणी क्रमांक हा एक नवीन असा विषय
तुमचे आम्ही स्वागत करतो आणि आमचे विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी आम्हाला मिळते. खरं म्हणाल तर एक म्हण आहे, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आणि पुणे तिथे काय पुणे. तर भारत देशाचं परिवर्तन करण्याचा आम्ही जो गरीब असतील सामान्य शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मधून एक विचार पुढे आला. हा विचार तुमच्या माध्यमातून संपूर्ण देशभर कसा जाईल, खरं म्हणाल तर यासाठी ही पत्रकार परिषद आपण घेतली आहे आणि तुम्ही हे सगळे विचार ऐकायला या ठिकाणी उपस्थित आहात. तर बंधूंनो, आता तुम्ही पत्रकार आहात म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायला नको. खरं म्हणाल तर आपला देश हा एकेकाळी जगाचं नेतृत्व करणारा म्हणून होता. नालंदा तक्षशिला सारखी जागतिक दर्जाची विद्यापीठ आपल्या भारत देशात होती, म्हणजेच भारत हा विश्वगुरू होता. परंतु मध्यंतरीचा 2000 वर्षाचा कालखंड जाऊ द्या, पण आता सुद्धा या विज्ञान युगात आपण ती संधी आपल्याकडे आहे. एवढी विचाराची प्रगल्भता, एवढी परिपक्व लोकशाही आणि इतकी परिपक्व राज्यघटना आपल्याला मिळालेली आहे. परंतु तिचा वापर कशा पद्धतीने होतोय याची चर्चा तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो, अनुभवतो आणि जीवनात ती सोचतोय, सहन करतोय आणि ह्याच्यात आपणच परिवर्तन करू शकतो. या परिवर्तनाची अपेक्षा आपण दुसऱ्या कुणाकडूनही करू शकत नाही, कारण आपण या देशाचा राजा आहोत. भारतीय राज्यघटनेने आपल्याला राजा केलेलं आहे आणि म्हणून आपणच याच्यात परिवर्तन करू शकतो ही संकल्पना घेऊन आज तुमच्यासमोर जे विचार मांडतोय. या ठिकाणी आपण लोकशाही परिवर्तन हा शब्द याच्यासाठी वापरलाय की तुमच्या समोर येण्याच्या अगोदर प्रथमतः शेतकऱ्याची गावं खेडे आम्ही फिरलो, महाराष्ट्रभर फिरलो, महाराष्ट्राच्या बाहेर बघितलं, कुठल्या बातम्या येऊ दिल्या नाही किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात ते केलं नाही, कारण त्याचा कानवसा घ्यायचा होता, आढावा घ्यायचा होता की आपण जे करायला निघालो ते होईल का. सामान्य जनतेचं परिवर्तन झालेलंच आहे ऑलरेडी, परंतु त्यांना फक्त एकत्र करण्यासाठी तुमच्या सारख्या एका सक्षम माध्यमाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी लोकशाही परिवर्तन चळवळी आपल्याला प्रथमतः हे आव्हान करते की प्रथम आपण नागरिक आहोत, आपण या देशाचे मालक आहोत हे जनतेला कळालेलं आहे, परंतु मार्ग नाही, पर्याय नाही, पर्याय उभा दिसत नाही. अनेक राजकीय पक्ष, त्याच्यात एक सक्षम असा भाजप पक्ष की ज्यांनी परिवर्तनाची एक विचारधारा घेऊन उभा राहिला, परंतु आपण पाहतच आहोत की आपला देश कुठे चाललाय. या ठिकाणी कुणावर टीका करण्याचा विषयच नाही, टीका तुमच्याकडूनच आम्हाला ऐकायला मिळते, तुम्ही वास्तव दाखवताय, टीका करण्याचा इथे विषयच नाही. आपण काय करतो ते महत्वाचं आहे. आम्ही या ठिकाणी 5-6 लोक आहेत, अजून 2-3 लोक येत आहेत, आम्ही सगळे बसने आलो, म्हणजे परिवर्तनाची मशाल घेऊन आम्ही इतके गरीब लोक निघालोय आणि तुम्ही देखील गरीबच आहात, श्रमिक आहात आणि म्हणून आमचे विचार या ठिकाणी तुम्ही ऐकून घेत आहात आणि ते आता जगासमोर मांडण्याचा तुमच्या वतीने प्रयत्न होणार आहे. तर पहिलं हे करणार आहोत आपण की या ठिकाणी विरोधात राहिलेला म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष, आम्ही त्यांना एक पत्र दिले आणि पत्र काय दिलंय की आज जी देशाची काय जी परिस्थिती असेल याला जबाबदार आमच्या मते तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. आणि तो जबाबदार कसा आहे तर त्याची मांडणी आम्ही अशी केली आहे की आम्हाला काय हवंय तुमच्याकडनं. म्हणजे आम्ही राज्यकर्ते नाहीयेत, राज्यकर्ते तुम्हीच आहात, पण आम्हाला काय हवंय, शिक्षण, आरोग्य आणि ह्या ज्या मूलभूत गरजाच्या समस्या आहेत याच्याकडे तुमचं लक्ष काय, ना सरकारचं लक्ष आहे ना विरोधी पक्षाचं लक्ष आहे. अशा प्रकारची आंदोलनं होतात, वेगवेगळे मोर्चे निघतात, पण कशासाठी. आता नागपूरला मोर्चा निघतो, तिथे काय म्हणे RSS बंदी, हा काय आमचा विषय आहे का. आमचा विषय आहे शिक्षणाचा, आमचा विषय आहे आरोग्याचा, आमचा विषय आहे दर्जेदार जीवनाचा, आमचा विषय आहे शेतीचा, आमचा विषय आहे आम्हाला नोकरी नाही, रोजगार नाही त्याचा, आणि त्याच्यावर मात्र कुणीच बोलत नाही. आणि म्हणून आपण परिवर्तन केलंच पाहिजे आणि ते आपणच करू शकतो. प्रथमतः निवडणूक आणि सरकार, भारतीय राज्यघटनेने जो अधिकार दिलाय तो निवडणूकच पैशाने होऊ लागली आणि एक निवडणूक आयोगाचा डेटा या ठिकाणी तुमच्या समोर तुम्हीच मांडलेला आहे, आम्हाला तो सांगितला आणि उपलब्ध आहे. बंधूंनो, 93% खासदारावर गुन्हे दाखल आहे आणि तेवढे 93% खासदार एक कोट्याधीश आणि अब्जाधीश आहेत. म्हणजे आता मी माझ्या ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघाची मला खरा माहिती आहे. त्या मतदारसंघात बहुसंख्य असणारा शेतकरी वर्ग आणि त्या शेतकरी वर्गाचं वार्षिक उत्पन्न जर काढलं तर अक्षरशः काहींचं उत्पन्न हजारात आहे, फक्त हजारात, आणि त्यांचं सरासरी उत्पन्न जर काढलं आणि आमच्या खासदाराचं उत्पन्न काढलं तर अख्ख्या मतदारसंघाला विकत घेतील एवढं ते खासदार आहे.
मग आमचं परिवर्तन ते करू शकतील का? नाही. आणि अशा प्रकारे परिवर्तन हा शब्दच मुळात असा झालाय की ते स्वतःचं परिवर्तन करण्यासाठी राज्यकर्ते बनलेले ते आम्हाला दिसून आलं. आणि म्हणून आमची मागणी आहे की आता जर कोणत्याही राजकीय पक्षाला आमच्या समोर यायचं असेल तर परिवर्तनाचे मुद्दे घेऊन या. आणि जर तुम्ही येणार नसाल तर आम्ही परिवर्तनाचे मुद्दे घेऊन आम्हालाही राजकारण करता येईल, कारण आम्ही या देशाचे राजे आहोत. काही अवघड नाहीये. तुमच्या पत्रकारांच्या समोर येण्यापूर्वी आम्ही गाव फिरलो, खेडे फिरलो, शहरं फिरलो, छोटी. होय, लोकांना पर्यायाची गरज आहे आणि तो पर्याय तुम्ही आम्ही आहोत, आपणच आहोत. आता हे सगळे जे प्रश्न आहेत, या प्रश्नासाठी सुरुवात कुठून करावी? एखाद्या राज्यातून सुरुवात करावी. एखाद्या राज्याचे सरकार आपल्या सामान्य लोकांचं आणावं तर केंद्र त्याला चालू देणार नाही. आणि म्हणून येणारी लोकसभा हे टार्गेट ठेवून आपण काँग्रेसला पत्र दिले, त्यांना मुदत दिली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सगळेच घेतात, म्हणजे त्यांना पाडणारी काँग्रेसच 2 वेळा. पण ते आता म्हणतात बाबासाहेबांशिवाय हा देश चालणार नाही, त्यांच्या घटनेशिवाय. आता तेच म्हणतात. म्हणून त्यांनाच आम्ही विनंती करतोय की तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आम्हाला आश्वासित करा भारत देशाला की आम्ही तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा पक्ष चालू आणि तशा प्रकारचा आदेश चालू शकतो. आणि जर त्यांनी नकार दिलाय किंवा नकाराने दिला, आम्हाला किंमतच दिली नाही, आम्ही पत्र पाठवले तर आम्ही बोललोय. मी काल स्वतः काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी फोनवर बोललोय आणि त्यांना याची कल्पना दिली आहे. तर त्यांनी याच्याबद्दल त्यांचं जे मत काय आहे अधिकृत ते 13 तारखेपर्यंत 13 एप्रिलपर्यंत पाहू. आणि 13 एप्रिल नंतर मात्र खरोखरच बाबासाहेबांच्या जन्मदिनापासून त्यांच्या जयंती दिनापासून आपण वेगवेगळा संकल्प करू आणि या देशात परिवर्तन करण्याचा. आता आम्ही सगळे या ठिकाणी काही सिनियर आहेत, काही तरुण आहेत, परंतु आम्ही जे सिनियर बसलोय आमचा अनुभव सगळ्यांपेक्षा दांडगा आहे, कारण आम्ही तळागाळात आहोत. आम्ही ना कुठल्या पक्षात आतापर्यंत नाही. पक्षाला आमच्या भूमिका गरिबांच्या मांडण्याचा प्रयत्न केला स्थानिक पातळीवर, पण फक्त आमचा वापर झाला. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्त्याची हीच गोष्ट आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला असं वाटत नाही की माझ्या मतदारसंघाचा विकास होऊ नये, माझ्या मतदारसंघाची जनता सुखी होऊ नये असं वाटत नाही. पण त्या पदाधिकाऱ्यांचा फक्त वापर केला जातो. आणि म्हणून आता या सगळ्याच व्यवस्थेला हादरा देण्याची गरज आहे. भारत देश एका विचित्राच्या वळणावर उभा आहे. भारत देश हा या जगाचा खरं म्हणाल मार्गदाता. हे आदिवासींची खऱ्या अर्थाने सेवा केली. हे संजीव नागरगोजे हे बीडवरून आले, या ताई ठाण्यावरून आल्यात, रोमटेताई, आणि त्याच्यानंतर हे बाबासाहेब खेमनार हे एक अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत. आणि त्याच्यानंतर बबन भुईर साहेब ते प्रॉपर पुण्याचे आहेत, पुणे जिल्ह्याचे, आणि त्यांनीच परिवर्तनाची मशाल पेटवायला आम्हाला सगळ्यांना
प्रखरपणे पत्रकारांनी याविषयी मांडलं पाहिजे. त्याच्यात तुम्हाला रफ जी आहे ते तुमच्यासोबत माहिती स्वरूप आम्ही देत आहे. हा सामाजिक न्याय विभागाचा भाग आहे. 1 जानेवारी 2025 पासून जर जी बाहेर आणि ओपन होत नाही त्यात याला अडचणी कोणत्या हे तुम्ही माध्यमाशी मांडलं पाहिजे, ही आमची विनंती आहे. एक भाग झाला. दुसरा भाग शासकीय मी शेतकरी शास्त्रज्ञ वस्तीवर 22 महिन्यात एकरी 200 क्विंटल कापूस काढलेले पत्र माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा ठाकरे साहेबांना सुद्धा दिलं होतं पहिलं पत्र. दुसरं अजितदादा साहेबांना ते सुद्धा दिलं होतं. तसेच कृषी मंत्र्यांना दिलं होतं, झिरवळ साहेबांना दिलं होतं. तसंच त्याप्रमाणे अनेक जे विषय मांडण्यात आले तसं तुमच्या सचिव साहेबांना सुद्धा दिलं, पण कसल्या प्रकारची दखल घेतली नाही. जर एकरी 200 क्विंटलचं शेतकरी तयार होत असेल 22 महिन्यात तर महाराष्ट्र कोण्या बाजूला जाईल, प्रगतशील होईल का? याचा जीएसटी गव्हर्नमेंटला मिळेल का, कुणाला मिळेल का? परदेशातून आयात माल करावा लागेल आपल्याला. म्हणजे आपली संस्कृती आहे शेतीला निगडीतच व्यवसाय व्यवस्थित नसल्यामुळे शेतकरी नगण्य झाला आहे. असे एकरी 200 क्विंटल झालं तर त्याचे 130 क्विंटल सरकी निघतील. 130 क्विंटल सरकी मधून जीएसटी किती लागतील, सरकारला फायदा किती होईल? आजचा बाजारभाव परवडणाऱ्या रासायनिक खताच्या माध्यमातून विचार केला आणि बोगस बियाण्याच्या माध्यमातून विचार केला तर आज 7 क्विंटल 8 क्विंटल सर्वसामान्य एकरी. मग ह्या सरकारने साथ दिली याचा विचार जर केला, एक दिवसात प्रदर्शन मांडा म्हणलं ते सुद्धा मांडणार नाही याचा पुरावा तुम्हाला पाठीशी घेत आहे. अभिवाद नाही. 5 ते 7 मंत्र्याचे पत्र त्याचं वय माझ्याकडे आणि हा सुद्धा प्रकार मुद्दा शासनावर पत्रकार मधून मांडावी अशी आमची विनंती. म्हणून हे शेतकरी आता देशोधडी लागलेला आहे. का लागलाय? राजकर्त्याच्या अज्ञानपणामुळे. रासायनिक खताचे भाव वाढले, शेतकरी जगू शकत नाही. धड धान्याचं मंत्र्याचे औषधाच्या कंपन्या त्याच्यामधून मागेल तेवढे पैसे शेतकऱ्याला द्यावे लागते. रासायनिक शेतीच्या माध्यमामुळे सगळे शेतकरी आणि मनुष्य जन्म सुद्धा त्याचे शरीर सुद्धा वायाला चाललंय रासायनिकमुळे. त्याच्यामुळे या सरकारने सेंद्रिय शेतीवर आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात त्याचा विकास करावा. एवढं करून माझे 2 शब्द संपवले. तुम्हाला पाहिजे असं सोबत जे आहे पत्र आहे. वेळ दिला आणि त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि ही अपेक्षा करते की आमचे जेवढे विषय तेवढे तुम्ही जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवा. यापेक्षा काय अपेक्षा नाही. वेळ दिला आणि त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि ही अपेक्षा करते की आमचे जेवढे विषय तेवढे तुम्ही जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवा. यापेक्षा काय अपेक्षा नाही. पत्रकार परिषद संपली आणि आम्हाला निघायचं होतं परत मुंबईच्या दिशेला. मुंबईच्या दिशेला निघत असताना जसं हॉलच्या बाहेर आलो पाहिलं तर खूपच मुसळधार पाऊस चालू होता पुण्यामध्ये. कल्पनासुद्धा केली जात नाही आहे की आपण येताना एक थेंब पण नव्हता पावसाचा, वातावरणही नव्हतं आणि अचानक मध्ये इतका मुसळधार पाऊस चालू कसा झाला. त्यानंतर विचार केला की नाही आपण अगोदर पुण्याच्या बाहेर पडूया, त्यानंतर पाहूया की आपल्याला मुंबईपर्यंत पाऊस लागतो का नाही. पण मुंबईला पाऊस नव्हता. थोडाफार नाशिकला होता, संभाजीनगरलाही थोडाफार झालेला होता आणि पुण्यामध्ये तर खूपच जास्त पाऊस होता. इतका जास्त की टायर पूर्ण पाण्यामध्ये असे इतकं पाणी भरलेलं होतं गुडघ्यापर्यंतचा. तर त्यानंतर म्हटलं चला एकदा आपण आता हायवेला लागूया. हायवेला लागल्यानंतर कसं आहे थोडंसं हे ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर एक समाधान असतं की आता हायवेने टापटाप आपण पोहोचूया. आम्ही हायवेला आलो. हायवेला पण बघितलं तर इथपर्यंत पाऊस आम्हाला मोस्टली लागलाच होता. त्यानंतर आमचं असं प्लॅनिंग होतं की अगोदर आपण जेवण करून घेऊया, कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं कोणीच. त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतरच आपण जेवण करू असं ठरलेलं होतं, कारण की परत आम्हाला लेट झालं असतं आम्ही कुठं ब्रेक घेतला असता तर. आणि त्या हॉलमध्ये फक्त 1च तास त्यांना बोलायला दिलेला होता. त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही पत्रकार परिषद आवरली. 7-12 हॉटेलला आलो. इथं आल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी जेवणासाठी गेलो.
जेवण पण खूप छान होतं. हॉटेल पण असं वाटत होतं एक खूप मोठ्या गावामध्ये आलो सारखं फील होत होतं. हॉटेल ही खूप छान होती. त्यानंतर सातबारातलं जेवणसुद्धा त्या नावासारखंच खूप अतिउत्तम होतं. म्हणजे चवच खूप छान होती जेवणाची. आम्ही बाजरीची भाकर आणि प्युअर व्हेजच घेतलेलं. आम्ही जसं घाटामध्ये आलो, पुण्याच्या बाहेर पडलो, पाऊस तर नव्हता पण ट्रॉफिक एवढी जास्त लागलेली होती, एवढी जास्त लागली की 2 तास आम्ही या ट्रॉफिकमध्ये होतो. त्यानंतर इथून तिथून ट्रॉफिक सुटली. ताईंना मला परत ठाणा स्टेशनला सोडायचं होतं. मी पिकअप पण तिकडनंच केलेलं आणि ड्रॉप पण मला ठाणा स्टेशनलाच करायचं होतं, कारण की ताईंना जायचं होतं पुढं खोपोलीला. त्यामुळं मग मी त्यांना ड्रॉप केलं ठाणा स्टेशनला ड्रॉप केल्यानंतर त्यांना सांगितलं आता ते लोकल पकडून पुढचा प्रवास त्यांचा सुरू करणार होते आणि त्यांना ड्रॉप वगैरे करून मी पण निघाले होते घरी. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.